नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता भूमी खूपच जास्त चिडलेली असते. तिने इथे डिरेक्टली सगळ्यांच्या समोर रागिणीवरती आरोप केलेला असतो. ती म्हणत असते की या जेवणामध्ये विष आहे, मला आणि माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला जातोय. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं हे काय बोलतेस तू? तुझ्या बोलण्याचा अर्थ तुला तरी लागतोय का? हे काय बोलतेस तू? भानावरती आहेस का? तेव्हा भूमी म्हणते की मी भानावरती सुद्धा आहे आणि विचार करून माझी अक्कल ठिकाणावरती ठेवून मी तुझ्याशी बोलते आकाश. या घरामध्ये माझ्या आणि माझ्या बाळाच्या जीवाला धोका आहे. माझा कुणावरती विश्वास नाही आहे आणि ह्या बाईवरती तर अजिबात नाही. तिने या जेवणामध्ये काहीतरी मिक्स करून आणलेलं आहे आणि हे मात्र नक्की. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी अगं काय बोलतेस तू? आणि आईबद्दल बोलतेस? आईबद्दल तुझ्या मनामध्ये एवढा मोठा गैरसमज, ती आपल्या बाळाला दुखापत का करेल? तेव्हा इथे भूमी म्हणते, ते मला नाही माहिती आकाश, फक्त एक गोष्ट मी तुला सांगते, या घरामध्ये माझ्या आणि माझ्या बाळाच्या जीवाला धोका आहेच. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे भूमी, आई असं कधीही करू शकणार नाही. अगं तू काय बोलतेस त्याचा जरा तरी विचार कर. तेव्हा इथे भूमी म्हणते, मी पूर्ण विचारांतीच बोलते, मी काहीही इथे विचार न करता बोलत नाही आहे. ह्या बाईचा हा ढोंगी चेहरा बघू नकोस, कळलं ना? तिच्यावरती विश्वास ठेवू नकोस. ही बाई माझ्या आणि माझ्या बाळाच्या जीवावरती उठलेली आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं काय बोलतेस तू? हे आईवरती आरोप करतेस? तू जरा विचार करून बोल ना. भूमी तुला बरं वाटत नाही आहे का? तुला आराम करायचा आहे का? तसं असेल तर तसं बोल. तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, मला बरं वाटते आणि मला आरामसुद्धा करायचा नाही आहे. मी एकदम व्यवस्थित आहे. पण ही बाई आहे ना, हिच्यावरती तू विश्वास ठेवू नकोस. माझा हिच्यावरती अजिबात विश्वास नाही आहे. अरे कशामध्ये काय मिक्स करून देईल आणि काय खायला सांगेल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आता मी त्यांच्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाही आहे आणि त्यांनी आणलेले हे जेवण मी खाणारसुद्धा नाही आहे. कारण मला माहिती आहे, जेव्हापासून ह्यांना कळले ना की मी आई होणार आहे, तेव्हापासून यांचं वागणं अजूनच विचित्र झालं आहे. अरे विक्षिप्त आहेत, त्या विकृत आहेत. कुणालाही मारताना मागचा पुढचा विचार करत नाही. तुला कळतंय का? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी गप्प बस. आता एक शब्दसुद्धा तोंडातून काढू नकोस. अगं काय बोलतेस? कुणाबद्दल बोलतेस? याचा जरा तरी विचार कर. अगं आई आपल्या बाळाची किती काळजी घेते तुला माहिती आहे का? अगं रात्रभर ओल्या साडीने बसली होती इथे आपल्या बाळासाठी प्रार्थना करायला. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश नाटक होतं रे हे सगळं. ढोंगी बाई आहे ही. तुझ्यासमोर एक आणि माझ्यासमोर एक आहे. तुझ्यासमोर दाखवते की तिला माझी आणि बाळाची किती काळजी आहे. पण जेव्हा ती माझ्याबरोबर असते ना एकट्यात, तेव्हा ती माझ्याबरोबर कशी वागते हे तुला माहिती नाही आहे. तेव्हा आता तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस. तेव्हा अभि म्हणत असतो, भूमी अगं काय करतेस तू? हे आईवरती तू सरळ सरळ आरोप करतेस. अगं आईने कधीतरी स्वतःचा विचार केला आहे का? स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला आहे का? अगं ती या घरामध्ये जेव्हापासून आम्हाला घेऊन आली तेव्हापासून फक्त आणि फक्त सगळ्यांच्या भल्याचा विचार करते आणि तू डिरेक्टली माझ्या आईवरती एवढे मोठमोठे आरोप करतेस. तेव्हा इथे आता रागिनी आपल्या नाटकाला सुरुवात करते. ते म्हणते, अभि तू शांत हो आणि आकाश तू सुद्धा भूमीवरती ओरडू नकोस. अरे हे बघ, ती जे काही बोलते तिचं इथे संतुलन बिघडलं असेल, तिच्या डोक्यामध्ये काहीतरी ताण असेल म्हणून ती रागाच्या भारामध्ये असं बोलते. बाकी काही नाही, तू प्लीज तिच्यावरती ओरडू नकोस. आणि रागिनी म्हणते, हे बघ भूमी बाळा, मला माहिती आहे काही दिवस आपल्यामध्ये भांडण होत आहेत, काही दिवस आपण दोघी एकमेकींशी चांगलं नाही बोललो, काही वाद झाले असतील. घर म्हटल्यानंतर भांडायला भांडं लागतं आणि वाद वगैरे होतात. म्हणून याचा अर्थ असा होत नाही ना की आपण लगेच असा टोकाचा निर्णय घेतला पाहिजे, टोकाचा विचार केला पाहिजे, असा तर त्याचा अर्थ होत नाही. हे बघ, तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल जो काही गैरसमज असेल ना, मी हळूहळू तो बाजूला नक्कीच करेन. पण प्लीज तू माझ्यावरती असे आरोप करू नकोस गं. मी माझ्या नातवाला मारण्याचा प्रयत्न करेन असं कसं वाटलं तुला? तू, आकाश आणि माझा होणारा नातू ही सगळी माझी माणसं आहेत. आपण सगळे एकत्र राहतो. आपण सगळेजण फक्त एकमेकांच्या चांगल्याचा विचार करतो आणि त्याच्यामध्ये तू माझ्यावरती असा आरोप केलास. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी हे काय केलंस तू? आईला दुखावलंस तू. आईची आत्ताच्या आत्ता माफी माग. तेव्हा इथे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. घरामध्ये नक्की होतंय तरी काय? कारण रागिनीची ही बाजू आत्तापर्यंत कुणालाही माहिती नसते आणि त्याच्यामध्ये भूमीने तिच्यावरती मोठमोठे आरोप केलेले असतात. ते आरोप नसतात, ते खरं तर सत्य परिस्थिती असते. पण इथे कुणालाही ही बाजू माहितीच नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, मला कुणाचंही ऐकायचं नाही आहे. ढोंगी बाई आहे ही, किती कटकारस्थानं करते मला आणि माझ्या बाळाला मारण्यासाठी. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी गप्प बस, गप्प बस. एक तोंडातून शब्दसुद्धा
काढू नकोस आईच्या विरोधामध्ये, आत्ताच सांगतोय मी तुला. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मी शब्द काढणार आणि मला तुमचा खरा चेहरासुद्धा माहिती आहे, कळलं ना? तेव्हा ही नाटकं माझ्यासमोर करू नका. तुझ्यासमोर एक बोलतात आकाश, माझ्यासमोर एक बोलतात, मला धमकवतात या. तेव्हा रागिनी म्हणते, भूमी बाळा, अगं काय झाले तुला? नको गं असं करू, नको माझ्यावरती असे आरोप करू. तुझे हे शब्द माझ्या मनामध्ये खोलवरती रुतत आहेत. जणू काही कुणीतरी गरम तेल माझ्या कानात टाकलेत की काय असं वाटते मला. खूप त्रास होतोय, खूप. तेव्हा इथे आता रागिनी भूमीच्या जवळ जाताना भूमी तिला धक्का देते आणि आपल्यापासून दूर लोटते. तेव्हा इथे रागिनी आता हाताला लागण्याचं नाटक करते. तेव्हा भूमी म्हणते, लांब हो माझ्यापासून, मला भीती वाटते यांची आकाश. काय माहिती जवळ येतील, नाटक करतील आणि माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करतील. भीती वाटते मला यांची खूप. लांब राहा तुम्ही माझ्यापासून. तेव्हा इथे अभि म्हणतो, भूमी अगं तुझं डोकं फिरलंय का? कसं तू आईला धक्का दिलास? बरं दिलास तर दिलास आणि वरून तिच्यावरती अजून आरोप करतेस. बघ आईच्या हाताला किती लागलं. तेव्हा भूमी म्हणते, काही हाताला वगैरे लागलेलं नाही आहे. नाटकं आहेत त्यांची, नाटकं सगळी. हाताला काही लागलेलं वगैरे नाही आहे, तरी पण आपलं नाटक करतायत की खूप लागले म्हणून. मला माहिती आहे ना सगळं. तेव्हा अभि म्हणत असतो की भूमी तुझी हिंमत कशी झाली गं एवढं सगळं बोलायची? म्हणजे एका बाजूला तू माझ्या आईला धक्का दिलास, तिला खाली पाडलंस, तिच्या हाताला लागले आणि मी तुला सांगतोय तर वरून तू तिला नाटकी म्हणतेस. ती सगळं नाटक करते असं वाटते तुला? तुला तर ना भूमी. आणि इथे आता अभि भूमीच्या अंगावरती धावून धावून जात असतो. तेव्हा इथे आकाशने आता अभिला पकडलेला असता आणि तो म्हणतो, अभि शांत हो, शांत हो, तुझा राग जरा शांत कर. हे बघ मी इथे आहे ना, मी भूमीबरोबर बोलतोय, तू कशाला मध्ये पडतोयस, तू शांत हो जरा. तेव्हा इथे आकाश आता कुणाचंही ऐकत नसतो आणि अभिसुद्धा. तेव्हा इथे आजी म्हणतात, अरे गप्प बसा दोघं जण. आणि अभि तू लांब हो भूमीपासून, तू कशाला येतोयस तिच्याजवळ, तिच्या अंगावरती धावून, आणि इथे मी आहे ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की अभि तू मागे हो, मी समजावतोय ना भूमीला. तेव्हा अभि म्हणत असतो, आजी अगं तू बघितलंस ना या भूमीने काय केलंय? या भूमीने आईला धक्का दिला, आईला. बरं दिला तर दिला आणि तिला वरून खोटारडीसुद्धा म्हणते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, तू गप्प बस जरा, आधी तुझा राग शांत कर आणि तू समोर येऊ नको काही बोलायला. मी आहे ना इथे, मी आहे ना. तेव्हा इथे आजी म्हणतात, रागिनी बाळा तू ठीक आहेस ना? तुझ्या हाताला कुठे लागलं तर नाही ना? तेव्हा इथे रागिनी म्हणते, लागलं आई, पण थोडंसं लागलं, मला बरं वाटेल आता, तू नको काळजी करू. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, भूमी अगं तू आमची आधीचीच भूमी आहेस ना, की कुणीतरी दुसरी भूमी आहेस? तू जेव्हापासून या घरामध्ये लग्न करून आली आहेस ना, तेव्हापासून या घरामध्ये चैतन्य आलं, सगळ्यांना सांभाळून घेतलंस. अगं बाकीच्या लोकांना, बाकीच्या मुलींना मी तुझे धडे देते की सून असावी तर आमच्या भूमीसारखी, सगळ्यांना जीव लावणारी, सगळ्यांवरती प्रेम करणारी, काळजी करणारी. आणि तू काय करतेस इथे भूमी? हे काय वागलीस तू? तू रागिनीला धक्का दिलास? अगं तू माझी लाडकी नातसून आहेस, त्याच्यामुळे मी तुला काही बोलू शकत नाही असं त्याचा अर्थ होत नाही. आणि तू इथे माझ्या मुलीबरोबर वाटेल तसं वागशील आणि मी ते सहन करेन असा सुद्धा त्याचा अर्थ होत नाही. हे बघ आता तू जे काही वागलीस ना रागिनीबरोबर, ते सगळं चुकीचं होतं भूमी, ते सगळं चुकीचं होतं. मला हे पटलेलं नाही आहे. तुझ्या ह्या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा इथे पौर्णिमा लगेच येते. ती नाटके करत असते, ती खूपच जास्त चुकीची वागत असते. तर इथे पौर्णिमा येते आणि म्हणते, आई अगं ताई काय होतंय तुला? अगं तू स्वतःला जरा सांभाळ, काय बोलतेस, काय वागतेस, तुला तरी कळतंय का? तुझं डोकं ठिकाणावरती आहे का ताई? तू झोप झाली नाही आहे का? तुला आराम करायचा आहे का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी अगं खरंच तू हे काय बोलतेस? खरंच तुझी झोप नाही झाली आहे का? म्हणून ती वाटेल तसं का बोलतेस? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की मला असं वाटतंय ना भाऊजी, तुम्ही एक काम करा, ताईची तब्येत अजून जास्त बिघडायच्या आधी तुम्ही डॉक्टरांना फोन करा. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की पौर्णिमा तू गप्प बस, जास्त नाटके करू नकोस, माझं डोकं वगैरे काही फिरलेलं नाही आहे, माझं डोकं ठिकाणावरती आहे आणि विचारपूर्वकच मी बोलते, कळते का तुला? आत्तापर्यंत फक्त मी गप्प बसले होते आणि तू तर गप्प बस गा, तुला तर सगळं माहिती आहे, तू तर सामील असतेस ना त्यांच्या खेळामध्ये, प्रत्येक खेळामध्ये तू त्यांच्याबरोबर सामील असतेस. आणि हां, चांगुलपणाचा आव आणू नकोस, समजलं ना तुला? तुला किती काळजी आहे, ही खोटी काळजी आणि सहानुभूती तू मला दाखवायला येऊ नकोस, मी आत्ताच सांगते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही ताई अगं खोटी काळजी नाही आहे ही, मला खरंच तुझी खूप काळजी वाटते, म्हणूनच मी तुला म्हणते ना तू आराम कर बरं. आकाश भाऊजी मला काय वाटतंय, आपण आहे ना ताईला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊया, तिची कंडिशन बघा ना काय झाले, वाटेल तसं बोलते, तोंडाला येईल ते बोलते आणि हे चांगलं नाही आहे. ताई अगं तू प्रेग्नेंट आहेस ना, तुझ्यासाठी आणि बाळासाठी एवढी चिडचिड, एवढा राग
बरं नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, पौर्णिमा गप्प बस तू आणि तुला किती काळजी आहे माझी हे दाखवू नकोस. अगं तू तर प्रत्येक प्लॅनमध्ये त्यांच्याबरोबर सामील असतेस ना, आणि तरीसुद्धा मला समजवण्यासाठी तू इथे आली आहेस का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी शांत हो, शांत हो भूमी आणि बस इथे, शांतपणे बस बरं. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ भूमी, मी खरंच तुला एकदम प्रेमाने आणि चांगलेपणे तुला विचारतोय, आपण सायकॅट्रिककडे जाऊया का? सायकॅट्रिक. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, सायकॅट्रिक? अरे काय बोलतोयस तू आकाश? सायकॅट्रिकची गरज मला नाही, ह्या सायको बाईला आहे. अरे तुला माहिती नाही आहे किती कट कारस्थानं रचत असतात मला त्रास देण्यासाठी, मला इथून हकलून देण्यासाठी. तुला काही माहिती नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी गप्प बस. अगं काय बोलतेस तू? जरा तरी विचार करून बोल, जरा तरी डोकं ठिकाणावरती ठेव. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे या बाईने मला खूप वेळा त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. तुला आठवतं का गोखळे गुरुजी काय म्हणाले, की आपल्या बाळाच्या जीवाला धोका आहे. अरे तो धोका म्हणजे ही बाईच आहे, हिच्यापासूनच आपल्या बाळाला धोका आहे. म्हणून तरी सतत कटकारस्थानं करते ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तू कधी बघितलेस का, म्हणजे ही बाई तुझ्याबरोबर नेहमी गोड गोड बोलते, पण तुला माहिती नाही आहे ही माझ्याबरोबर जेव्हा एकट्यात असते तेव्हा ती माझ्याबरोबर कशी बोलते, तुला काहीच माहिती नाही आहे. आता मी तुम्हाला जे सगळं सांगेन ना चुकीचंच वाटेल. तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो, की ताई हे बघ, आम्ही सगळेजण तुझा खूप आदर करतो, तुला मान देतो, पण याचा अर्थ असा होत नाही की तू माझ्या आईवरती कुठलेही गंभीर आरोप करशील. याचा अर्थ असा होत नाही ताई. त्याच्यामुळे आमच्या नजरेमध्ये तुझी इज्जत कमी होण्यापेक्षा तू आत्ताच जरा सुधार. तू असं काही बोलू नकोस जेणेकरून या घरातली तुझी रिस्पेक्ट, तुझी इज्जत आमच्या नजरेमध्ये कमी होईल. तेव्हा आईला तू वाटेल तसं बोलतेस, तू प्लीज जरा भान ठेवून बोल. तेव्हा मानसी म्हणत असते, ताई अगं कुठलेही पुरावे नसताना तू आईंवरती आरोप केलेले आहेस, आणि इथे पुरावे जर तू दिले नाहीस तर कुणीच तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही. एवढी घाई करायची काय गरज होती? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, तुम्ही शांत व्हा, सगळेजण शांत व्हा. भूमी अगं हे काय बोलतेस तू? मला कधीच या सगळ्याची हाव नव्हती. मी तुला कशाला घरातून बाहेर काढू? हे बघ, जर मला तुला घरातून बाहेर काढायचं होतं तर आकाशबरोबर तुला लग्न करून या घरामध्ये आणलं असतं का? सगळी सत्ता, सगळं ऑफिस माझ्या ताब्यात होतं. मी तुला एका मिनिटात या घरातून हाकलू शकले असते, पण मी तसं केलं का? नाही ना. एका राखणदारसारखं मी हे घर सांभाळलं गं, एका राखणदारसारखं. आणि तू मला काय म्हणालीस? स्वार्थी म्हणालीस. मी हे सगळं लुबाडण्याचा प्रयत्न करते असं म्हणालीस. तेव्हा इथे भूमी म्हणते, बघितलंस, नाटके बंद करा तुमची नाटकं, मला दाखवू नका, एक नंबरची पाताळी यंत्री बाई आहे ही. असं म्हणाल्यानंतर आकाश खूपच जास्त चिडतो आणि आकाश इथे भूमीवरती हात उगारतो. तो म्हणतो, भूमी गप्प बस नाही तर. आणि इथे भूमीवरती हात उगारल्यानंतर आता भूमीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे आता मानसी म्हणते, की भाऊजी काय करताय तुम्ही? तेव्हा इथे आजीसुद्धा आता त्याला थांबायला सांगतात. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश तू माझ्यावरती हात उगारलास, माझ्या पोटात आपलं बाळ आहे, तुला माहिती असून देखील तू माझ्यावरती हात उगारलास. तेव्हा इथे अभि म्हणत असतो, अगं मग काय करणार होता तो? त्याच्यासमोर तू दुसरा कुठला पर्याय ठेवला आहेस का? तो तुझ्यावरती हात उगारणारच होता ना, ऑब्व्हियस आहे ते. तेव्हा इथे आता भूमीला खूप वाईट वाटतं. रागिनी म्हणते, आकाश अरे ती डोकं फिरल्यासारखं वागते, ती इथे तारतंबे सोडून वागते, म्हणून तू सुद्धा तसंच करणार आहेस का? तू सुद्धा तसाच वागणार आहेस का? तेव्हा इथे आता आकाशला त्याच्या वागण्याचा त्रास होतो, तो आपला हात खाली करतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही आहे. हे काय वागतोयस तू? या बाईसाठी तू माझ्यावरती हात उगारलास. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मी काय करू? अगं तू का असं वागतेस मला खरंच कळत नाही आहे. अगं तू आईवरती हे असे आरोप का करतेस? आई आपल्या बाळाचा विचार करते, त्याच्यावरती जे संकट आलं आहे ना ते दूर करण्याचा ती प्रयत्न करते, उपास तापास करते, निर्जला व्रत ठेवते, आणि तू तिच्यावरती असे घाणेरडे आरोप करतेस. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी अरे या बाईच्या या आंधळेपणाची पट्टी तुझ्या डोळ्यावरती आहे ना, तेव्हा मी तुला जे काही सांगते ना सगळं तुला चुकीचं वाटणार आहे. या घरामध्ये सगळ्यांना मी चुकीची आणि ही बाई बरोबर वाटणार आहे, पण तू माझ्यावरती विश्वास ठेव नाही तर नको ठेवू. मी तुला सत्यच सांगेन की ही बाई माझ्यावरती आणि माझ्या बाळाच्या जीवावरती उठली आहे. अरे जेव्हापासून कळले मी प्रेग्नंट आहे तेव्हापासून गोखळे गुरुजींनी सांगितलं की तुझ्या बाळावरती संकट येणार आहे. ते संकट म्हणजे ही बाई. तुला माहिती आहे आपण दोघंजणं
डॉक्टरकडे जात होतो त्याच वेळेला बरोबर तिथे घड्याळ फुटलं. कारण ह्या बाईने त्या संधीचा फायदा उचलला. संकटं ती मला दाखवायला लागली. तर घड्याळ फुटलं. एवढ्या वर्षामध्ये आता घड्याळ नाही फुटलं आणि बरोबर कालच कसं काय फुटलं? बरं ते सगळं जाऊ दे. त्यानंतरला वरती मी म्हणाले तुला गच्चीमध्ये मांजा बांधलाय. तर तू म्हणालस काय पतंग वगैरे आला असेल, ही बाई म्हणाली. तिथे पतंग नव्हता. दिवसभरामध्ये तू एक तरी पतंग बघितलंस का आकाश? नाही ना. आणि बरोबर मांजा अशा परिस्थितीमध्ये बांधला होता म्हणजे नेमकं माझ्या पोटाला दुखापत होऊ शकते. पण बरं झालं तो मांजा मला दिसला आणि मी योग्य वेळेला पाठीमागे आले. नाहीतर आपल्या बाळाचं काय झालं असतं काय माहिती. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश तुम्हाला हे सगळं खोटं वाटतंय ना, पण तुम्ही माझ्या जागेवरती उभं राहून बघा. तुमच्या सगळ्यांसाठी ही बाई वेगळी आहे आणि माझ्यासाठी वेगळी आहे. तेव्हा आता तुझा हा खोटारडेपणा मला कळलं रागिनी. आणि मी तुझ्या ह्या नाटक्याला आता अजिबात बळी पडणार नाही आहे, कळलं ना तुला? तेव्हा इथे रागिनी म्हणते, नको गं भूमी नको, असं काही बोलू नको गं. तुझे हे शब्द आहेत ना काट्यासारखे टुपतायत माझ्या अंगामध्ये. माझे कान फुटले का नाही हे सगळं ऐकायच्या आधी. हे बघ भूमी, मी कधीच्या घराचा वाईटाचा विचार नाही केला आहे गं. मी एक राखणदार आहे. एवढी सगळी प्रॉपर्टी आहे इथे, तरीसुद्धा ऑफिसमध्ये जाऊन मरी मरी काम करते. या घरातल्या एकाही पैशाला आईला विचारल्याशिवाय हात लावत नाही. कुठलीही जर मीटिंग मला सक्सेसफुल करायची असेल, काही निर्णय ठोस घ्यायचे असतील, तर आकाशबरोबर डिस्कशन केल्याशिवाय मी कुठलेही निर्णय घेत नाही. आणि तरीसुद्धा तू माझ्यावरती असा आरोप करावास? नाही नाही, मला हे सहनच झालेलं नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. भूमी आजीसमोर हात जोडून उभी राहते आणि म्हणते की आजी मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती रागवला असाल, पण मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा इथे भूमी आकाश जवळ येते आणि म्हणते, आकाश मला माहिती आहे तुझा माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही आहे. जेव्हा मी या घरामध्ये लग्न करून आले होते ना, तेव्हा आजीने माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी त्याच्या नातवाची काळजी घेणार, मी आकाशची काळजी घेणार. पण मी तुला अजूनही प्रोटेक्टच करते रे, हे तुला प्रोटेक्ट करण्यासाठीच आहे. पण त्यावेळेला तू माझ्याबरोबर होतास आणि ह्या वेळेला तू माझ्याबरोबर नाही आहेस. फक्त या सगळ्यामध्ये आता एवढाच फरक आहे. तेव्हा इथे भूमीने आपली बॅग वगैरे भरलेली असते आणि आकाश, आजी आणि मानसी यांच्या समोरच ती आता घर सोडून गेलेली असते.